Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 6 math chapter number 4 ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन. त्यामधील आपण प्रॅक्टिस सेट 11 बघणार आहे. 11 प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. व्हॉट फ्रॅक्शन्स डू द पॉइंट ए अँड बी शो ऑन द नंबर लाईन्स बिलो. म्हणजे जे आपण आपल्याला खाली नंबर लाईन्स दिलेले आहे त्या नंबर लाईन वरती जे ए पॉइंट आणि बी पॉइंट आहे हे कोणते फ्रॅक्शन शो करतात ते आपल्याला इथे दाखवायचं आहे. मग इथे आपण फर्स्ट एक्झाम्पल घेतलं तर इथे आपल्याला 6 दिसतो डिनॉमिनेटर मध्ये सर्वांच्या. मग हा इथे 6 का घेतला असावा तर बघा इथे 0 आहे आणि इथे 1 आहे. म्हणजे 0 आणि 1 ॲडजसंट नंबर मध्ये जो पण काही सेम इक्वल गॅप आहे तो 6 युनिटचा आहे. जर आपण इथे काउंट केलं तर आपल्याला दिसतं 1 2 3 4 5 6 या दोघांच्या मध्ये किती युनिटचा गॅप आहे इक्वली 6 युनिटचा आहे. परत आपण ॲडजसंट नंबर घेतले 1 आणि 2 ह्या दोघांमध्ये पण 6 युनिटचा गॅप आहे. 1 2 3 4 5 आणि 6 असा प्रत्येक युनिटमध्ये इथे 6 चा गॅप आहे म्हणून इथे डिनॉमिनेटरमध्ये 6 घेतलेला आहे. मग आता ह्या ए पॉइंटला आणि बी पॉइंटला कोणता फ्रॅक्शन येणार हे आपण इझिली फाइंड करू शकतो. बघा इथे 1/6 दिलेला आहे, इथे 2/6 3/6 4/6 आणि इथे काय येणार मग 5/6. ओके. नेक्स्ट आता इथे 6/6 दिलेला आहे, 7/6 8/6 9/6 आणि इथे 10/6 येणार. ओके आहे ना इझी, खूप इझी आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सर्वात आधी आपल्याला डिनॉमिनेटर चेक करायचे आहे. म्हणजे डिनॉमिनेटर इथे दोन्हीही जे नंबर दिलेले आहे दोन्ही नंबरला 5 डिनॉमिनेटर आहे. मग हे डिनॉमिनेटर आपण कशावरून डिसाईड करत असतो की जे ॲडजसंट नंबर असतात ह्या नंबरमध्ये इक्वली डिस्टन्स किती असतं ते हे डिनॉमिनेटर आपण लिहित असतो. मग किती इक्वल डिस्टन्स आहे बघा 1 2 3 4 आणि इथे आपण आलो तर इथं 5 म्हणजे 5चं इक्वल डिस्टन्स आहे. नंतर 1 पासून आपण 2 काउंट केलं तर 1 2 3 4 5 यामध्ये पण 5चं डिस्टन्स आहे. परत इथून काउंट करू 1 2 3 4 5 यामध्ये पण 5चं डिस्टन्स आहे म्हणून इथे डिनॉमिनेटर हा 5 घेतलेला आहे. म्हणून आपल्याला इथे काउंट करत जायचं आहे ए मध्ये किती येणार आहे आणि बी मध्ये किती येणार आहे फ्रॅक्शन. बघा इथे 0 आहे, इथे आपण काउंट करणार 1/5 2/5 आणि इथे येणार 3/5. इथे 4/5 आणि इथे ऑलरेडी 5/5 आपल्याला दिलेला आहे. नंतर इथे 6/5 येणार आणि बी पॉइंटला येणार 7/5. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया थर्ड. बघा इथे आपल्याला कोणत्याही प्रकारचं फ्रॅक्शन दिलेलं नाही. मग हे आपण ठरवायचं की कोणतं इथे फ्रॅक्शन असणार. तर आता इथे डिनॉमिनेटर आपल्याला काउंट करायचं आहे तर आपण ॲडजसंट नंबरमधील जितके युनिट असणार आहे तितका डिनॉमिनेटर घेणार आहे. किती युनिट आहे 0 पासून 1 पर्यंत आपण काउंट करणार 1 2 3 4 5 6 7 युनिट आहे म्हणून इथे डिनॉमिनेटरमध्ये काय येणार 7 येणार. परत आता 1 पासून 2 पर्यंत 7 युनिट आहे का बघूया 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7 युनिट आहे तर डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला 7 घ्यायचं आहे. म्हणून आता इथे 0 येणार 1/7 2/7 आणि इथे येणार 3/7 4/7 5/7 6/7 7/7 8/7 9/7 आणि इथे येणार 10/7. खूप इझी आहे. फक्त आपल्याला जे ॲडजसंट नंबर दिलेले असतात त्या नंबरमध्ये किती युनिट डिस्टन्सचा इक्वली गॅप घेतलेला आहे तेवढा आपल्याला तो डिनॉमिनेटर ठरवायचा असतो. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. म्हणजे बघा शो द फॉलोइंग फ्रॅक्शन ऑन द नंबर लाईन. जे आपल्याला इथे फ्रॅक्शन दिलेले आहे हे फ्रॅक्शन या नंबर लाईनवरती आपल्याला दाखवायचे आहे. मग एक सिंपल आपण नंबर लाईन काढून घेतलेली आहे आणि ह्या दोन ॲडजसंट जे नंबर्स असतात 0 आणि 1 1 आणि 2 2 आणि 3 ह्या नंबरमध्ये आपण इक्वल युनिट डिस्टन्स किती घेतलेला आहे 5. कारण की आपल्याला इथे सर्व जे फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर आहे ते डिनॉमिनेटर किती आहे 5 दिलेले आहे. म्हणून आपण दोन्हीही जे नंबर्स आहे दोन्ही ॲडजसंट नंबर आहे त्यामध्ये 5चं डिस्टन्स घेतलेलं आहे. बघा 1 2 3 4 5 इथे 1 नंबरला 5 1 2 3 4 5 1 आणि 2च्या मध्ये 5 डिस्टन्स 1 2 3 4 5 2 आणि 3 मध्ये पण आपण 5 डिस्टन्स घेतलेला आहे. आता आपण हे फ्रॅक्शन शो करूया. कसे करायचे बघा 3/5 आहे तर इथे काय येणार 1/5 2/5 आणि या पॉइंटला येणार 3/5. ओके. नेक्स्ट आहे 6/5 मग इथे 3/5 आला इथे 4/5 5/5 आणि इथे येणार आहे 6/5. आता नेक्स्ट आपल्याला इथे 2 + 3/5 सांगितलेला आहे म्हणून आपण हा जो 2 नंबर आहे 2 नंबरच्या समोर आपल्याला 3/5 काउंट करायचं जायचे आहे. म्हणजे 1 2 आणि 3 म्हणजे ह्या पॉइंटला काय येणार आहे 2 3/5 हा फ्रॅक्शन इथे येणार आहे. ओके.
अशा मेथडने आपल्याला हे सॉल्व्ह करायचे आहे आणि फ्रॅक्शन दाखवायचे. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे 3/4, 5/4, 2, 1/4. आता इथे डिनॉमिनेटर 4 आहे, तर आपण हे जे ॲडजस्टंट नंबर आहे यामध्ये किती युनिट डिस्टन्स घेतलेला आहे? 4 पॉईंटचा युनिट डिस्टन्स आहे बघा. 0 पासून 1 पर्यंत काउंट करू. 1 2 3 4. नंतर 1 पासून 2 पर्यंत 1 2 3 4. 2 पासून 3 पर्यंत 1 2 3 4. प्रत्येकामध्ये आपण 4 युनिट डिस्टन्स घेतलेला आहे. आता आपल्याला 3/4 हे हा फ्रॅक्शन शो करायचा असल्यास आपण इथं काउंट करायचं. 1/4, 2/4, 3/4. म्हणजे ह्या पॉईंटला येणार आहे 3/4. नेक्स्ट 5/4 येणार. इथे 3/4 आलेला आहे, ह्या पॉईंटला येणार आहे 4/4 आणि इथे येणार आहे 5/4. ओके. आता बघा इथे काही सांगते तुम्हाला एक्स्ट्राची माहिती. इथे 4/4 जर आपण इथे लिहिलं तर इथे 1 का येतो? कारण 4 1 जा 4 म्हणून आपण इथे 1 दिलेला असतो. ओके. आता नेक्स्ट आपल्याला 2 1/4 दिलेला आहे, तर 2च्या समोर आपल्याला 1/4 घ्यायचा आहे. म्हणजे 2च्या समोर 1/4 कुठे येणार? इथे येणार 2 + 1/4. ओके. अशा प्रकारे आता हा प्रॅक्टिस सेट इथे कंप्लीट होतो. जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट आवडला असेल तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. भेटूया लगेच आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.